पोट फुगल्यासारखं वाटणं, गॅस किंवा ॲसिडिटी या समस्या खूप लोकांना जाणवतात, बरोबर? आपल्याला वाटतं की हे सामान्य आहे, पण यामागे एक मोठं कारण असू शकतं. ते म्हणजे आपली गट हेल्थ बिघडलेली असणं. तर चला, आज आपण समजून घेऊया की आपल्या पोटाला निरोगी ठेवण्यासाठी असे कोणते 5 सोपे उपाय आहेत जे खरंच कामी येतात. बघा, जर तुम्हाला यापैकी कोणतीही गोष्ट नेहमी नेहमी होत असेल तर हे एक महत्वाचं लक्षण आहे. हे संकेत आहेत की तुमच्या आतड्यांचं आरोग्य कुठेतरी बिघडलं आहे. आणि याच स्थितीला आपण खराब गट हेल्थ असं म्हणतो. मग हे गट हेल्थ म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या आतड्यांमध्ये अब्जावधी सूक्ष्म जीवांचं एक अख्खं जग वसलंय. असं समजा की ही आपल्या शरीराच्या आतली एक बाग आहे आणि याच बागेला गट मायक्रोबायोम म्हणतात. आपल्या संपूर्ण आरोग्याची किल्ली ना याच बागेत दडलेली आहे. आणि आता एक अशी गोष्ट सांगतोय जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात साधारणपणे 2 ते 3 किलो वजनाचे हे सूक्ष्मजीव असतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. चक्क 2 ते 3 किलो. म्हणजे ते आपल्या शरीराचा एक महत्वाचा भागच आहेत, नाही का? तर या आपल्या आतल्या भागेमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यांचं संतुलन राखणं खूप गरजेचं आहे. चांगले बॅक्टेरिया पचन सुधारतात, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. पण जर वाईट बॅक्टेरियांची संख्या वाढली की मग पोटाच्या तक्रारी सुरू होतात. गंमत म्हणजे आपल्या पोटाला दुसरा मेंदू असंही म्हटलं जातं. आणि हे खरं आहे. आपल्या आतड्यांचा आणि मेंदूचा ना एक थेट संबंध असतो. म्हणूनच बघा, जेव्हा आपल्याला टेन्शन येतं तेव्हा पोटात गडबड होते आणि जेव्हा पोट बिघडलेलं असतं तेव्हा आपला मूड पण आपोआप खराब होतो. जेव्हा आपल्या आतड्यातली ही बाग व्यवस्थित फुललेली असते ना, तेव्हा त्याचे फायदे जबरदस्त असतात. फक्त पचन सुधारतं असं नाही, तर आपली प्रतिकार शक्ती मजबूत होते, दिवसभर एनर्जी टिकून राहते, मूड चांगला राहतो आणि अगदी त्वचेवर पण एक वेगळीच चमक येते. हे सगळं चांगल्या गट हेल्थमुळेच शक्य आहे. मग प्रश्न असा आहे की आपल्या पोटाचं आरोग्य बिघडतं तरी का? खरं तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या काही सामान्य चुकाच याला कारणीभूत ठरतात. चला, बघूया कोणत्या आहेत त्या चुका. बघा, जंक फूड, खूप जास्त साखर, सततचं स्ट्रेस, अपुरी झोप आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवणात फायबरची कमतरता. हे सगळे आपल्या पोटाचे खरे शत्रू आहेत. ह्या गोष्टींमुळे आपल्या आतड्यांमधले चांगले बॅक्टेरिया कमी होतात आणि मग आरोग्याची गाडी रुळावरून खसरते. पण घाबरण्याचं काही कारण नाही. चांगली गोष्ट ही आहे की काही सोप्या सवयी लावून घेतल्या ना की आपण आपल्या आतल्या बागेची खूप छान काळजी घेऊ शकतो. चला, तर मग निरोगी पोटासाठीच्या त्या 5 महत्वाच्या सवयी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे आंबवलेले पदार्थ खाणं. हे पदार्थ आपल्या गट हेल्थसाठी म्हणजे अक्षरशः एक वरदान आहेत. आणि हो, हे मी मनाने नाही सांगत आहे, याला विज्ञानाचा आधार आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक स्टडी झाली आणि त्यात हेच सिद्ध झालं की जे लोक नियमितपणे आंबवलेले पदार्थ खातात त्यांच्या आतड्यात चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि शरीरातली सूज पण कमी होते. किती महत्वाचं आहे हे! आणि हे पदार्थ म्हणजे काही वेगळं नाहीये. आपलं रोजचं दही, ताक, किमची किंवा घरी बनवलेलं लोणचं, ज्यात लाईव्ह कल्चर्स असतात. हे उत्तम पर्याय आहेत. हे पदार्थ म्हणजे आपल्या आतड्यांसाठी प्रोबायोटिक्सचा खजिनाच आहेत. दुसरी महत्वाची सवय आहे फायबरयुक्त आहार घेणं. आता फायबर म्हणजे काय? तर आपल्या आतड्यांमधल्या चांगल्या बॅक्टेरियांचं जेवण. आपण जेवढं जास्त फायबर खाऊ तेवढे हे चांगले सैनिक अजून मजबूत होतील. ह्यासाठी काय करायचं? आपल्या जेवणात भरपूर भाज्या, फळं, ज्वारी बाजरीसारखी संपूर्ण धान्य आणि वेगवेगळ्या कडधान्यांचा समावेश करायचा. यातून आपल्या पोटाला गरजेचं पोषण मिळतं. तिसरी सवय तर एकदम सोपी आहे. पुरेसं पाणी प्या. पाणी आपल्या पचनक्रियेला मदत करतं आणि आतड्यांचं काम सुरळीत ठेवण्यासाठी खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. आता चौथी सवय, तणाव कमी करणं. आपण आधीच बघितलं की पोट आणि मेंदू हे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे मेडिटेशन, व्यायाम किंवा आपल्याला आवडणारा एखादा छंद जोपासून स्ट्रेस कमी केला ना तर त्याचा थेट चांगला परिणाम आपल्या पोटाच्या आरोग्यावर होतो. आणि 5वी शेवटची सवय आहे जेवणाचा वेळा पाळणं. रोज जवळपास एकाच वेळी जेवल्यामुळे आपल्या पचनसंस्थेला एक शिस्त लागते. यामुळे ती जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकते. आता हे बदल एकदम मोठे वाटू शकतात, पण सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून करता येते. जसं की सकाळी एक फळ खायचं, दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास ताक प्यायचं
किंवा रात्री जेवल्यावर थोडंसं चालायचं. या लहान सवयी खूप मोठा फरक घडवून आणू शकतात. चला तर मग आपल्या निरोगी पोटाचा मंत्र एकदा पटकन आठवून घेऊया. पहिलं, आंबवलेले पदार्थ. दुसरं, भरपूर फायबर. तिसरं, पुरेसं पाणी. चौथं, स्ट्रेसला बाय बाय. आणि पाचवं, जेवणाच्या ठराविक वेळा. खरंच सांगतो, या 5 सवयीं जर मनापासून पाळल्या तर आतड्यांचं आरोग्य नक्कीच सुधारेल. तर हे 5 उपाय ऐकल्यावर आता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुम्हाला पचनासंबंधी कोणती समस्या सगळ्यात जास्त त्रास देते? तुमचा अनुभव खाली कॉमेंट्समध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा, कारण एकमेकांच्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आणि हो, अशाच सोप्या आणि प्रभावी आरोग्य टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. निरोगी रहा, आनंदी रहा. आजच हील विथ सोनालीला सबस्क्राईब करा.